रोहित पवार यांनी संबंधित प्रकरणात तात्काळ एफआयआर दाखल करून सखोल तपास सीआयडी आणि सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली। घटनेमागील सत्य बाहेर यावे आणि कोणत्याही प्रकारचा दबाव न राहता निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। तर दादांचं आतापर्यंत काय झालंय तर फक्त ऍक्सिडेंट रिपोर्ट झाले 28 तारखेला, त्याच्यावर सीआयडी इन्व्हेस्टिगेट करते असं आम्हाला सांगितलं, असं तुम्हाला सांगितलं। अरे पण ऍक्सिडेंट रिपोर्टवर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करत असताना जो क्रिमिनल अँगल आहे त्याच्याबद्दल काय, तरी सुद्धा दादांच्या बाबतीत आम्ही जे मुद्दे मांडले त्याच्या बाबतीत कुठेही एफआयआर घेतला जात नाही। आम्ही जी तपास यंत्रणा आहे त्याच्यामध्ये येतोय का? अजिबात नाही। सीआयडीला तपास करू द्या, सीबीआयला तपास करू द्या, डीजीसीआयला तपास करू द्या, आम्हाला आक्षेप कुठंच नाही। आमचं असं म्हणणं आहे की एफआयआर तुम्ही फाईल करा आणि तो तसाचा तसा हा सीआयडीला पाठवा एफआयआर, नाही तर सीबीआयला पाठवा, एवढंच आम्ही इथं या ठिकाणी बोललेलो आहे।